ताई काय सांगाल, आज युवती म्हणून आजपर्यंत शहराची ओळख होती, पण आज खूप मोठी संधी आज प्रभाग क्रमांक 20 साठी आपल्यासाठी येते. आज उमेदवारी लढवत आहे, काय भावना आहेत, काय सांगा? खरं तर खूप भावना आहेत मनामध्ये, कारण की गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की ज्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला आहे, जे शिल्पकार आहेत असे माननीय अजितदादा पवार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे पितृतुल्य मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय योगेशजी भल यांच्या मार्गदर्शनाखाली युवती संघटनेमध्ये काम करत असताना शहरामध्ये नाही तर प्रभागामध्ये पण तितकंच काम केले. आणि हे काम करत असताना आमचे मार्गदर्शक श्यामअण्णा लांडे असतील, जितूभाऊ ननावरे असतील, अशा अनेक खरं तर चांगल्या व्यक्तींची मला या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहिले. आणि त्या कामाचा लेखाजोखा पाहताच मला वाटतं पक्षाने आणि माननीय योगेशजी भल असतील शहराध्यक्ष या सगळ्यांनी मला उमेदवारी या ठिकाणी निश्चित केली. खरं तर ही निवडणूक आज जी आहे ती आम्ही उमेदवारच नाही तर आमच्या वतीने प्रभाग 20 मधल्या सगळ्या जनतेने हातात घेतली आहे आणि म्हणून सगळे आमच्या पाठीशी उभे राहिलेत असं म्हणायला हरकत नाही. बरेचसे आरोप महिलांबाबत जे होत आहेत, समोर महिलांना संधी मिळली जात नाही, योगेश भल यांच्याकडून महिलांना फक्त युटिलाइज केलं जातं निवडणुकीपुरतं, असे गंभीर आरोप आहेत. या गंभीर आरोपाकडे कसं पाहतो? खरं तर ज्यांनी हे आरोप केलेत ते राजकारणात कधी आलेत मला माहिती नाही, पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकते की माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून माननीय योगेशजी भल राजकारणात आहेत आणि आज त्यांना देखील एक मुलगी आहे. परंतु एक सर्वसामान्य घरातल्या एका कार्यकर्तीला जी काम करते, वेळेत जनतेसाठी वेळ देते, पक्षासाठी वेळ देते, अशा एका सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी घरातल्या मुलीला आपण संधी दिली पाहिजे, ही भावना योगेशजी भल यांचीच आहे. आणि मला आवर्जून विचारायचं आहे, ज्या महिलांनी हे आरोप केले त्यांना संधी कोणी बरं दिली होती हे एकदा तुम्ही पाठीमागे जाऊन बघा, कारण तुकारामनगरमध्ये सगळ्याच महिलांना आजपर्यंत संधी देण्याचे खरं तर काम फक्त माननीय योगेशजी भल साहेबांनी केले. महिलांबाबत हा केलेला आरोप खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे खोटा आहे, कारण तो जर आरोप खरा असता तर आज माझ्यासारखी एक सर्वसामान्य घरातली मुलीला उमेदवारी मिळाली नसती. निश्चितपणे माझ्याबरोबर आज मनीषाताईंना देखील या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, कारण अण्णा काम करत असताना त्यांच्याबरोबर राजकारणात ते असले तरी त्यांच्या बरोबरीने समाजकार्य त्यांनी ह्या कासरवाडीमध्ये केले आणि मी संत तुकारामनगरमध्ये कार्य करत राहिले, म्हणून आमच्या दोघींना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांना काय आवाहन करा? खरं तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिकांना आवाहन करण्याची गरज नाहीये, कारण त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादीचा विकास त्यांनी याआधीही बघितलाय, यापुढेही त्यांना राष्ट्रवादीचा विकास बघायचा आहे आणि म्हणून त्यांना सगळी एकमताची माणसं या ठिकाणी काम करणारी माणसं खरं तर हवी आहेत आणि म्हणून सगळेच जण या ठिकाणी चारही आमच्या उमेदवारांना घड्याळसमोरील चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करणार आहेत, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. धन्यवाद.